नमोबुद्धाय, जय भीम. मी प्रकाश लांडगे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो वैचारिक आखाडामध्ये. आज 13 एप्रिल 2026 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला माटुंगा लेबर कॅम्प अतिशय प्रभावीपणे आणि उत्कृष्टरित्या नटलेला आहे, सजलेला आहे. आपण पाहू शकता ज्या पद्धतीने रोषणाई या ठिकाणी केलेली आहे. दूर दूर पर्यंत संपूर्ण लेबर कॅम्प मध्ये लाइटिंग करण्यात आलेली आहे, रोषणाई करण्यात आलेली आहे. जागोजागी डीजे वाजत आहेत. आपण सध्या गेटवर उभे आहोत. या जयंतीच्या पूर्वसंध्येला आपण जाणून घेऊया या विभागातील विविध मंडळांचं उद्याची काय आखणी आहे, उद्या कशा पद्धतीने ते हा उत्सव साजरा करणार आहेत. चला तर मग आपण आता आहोत बी वॉर्ड मध्ये. बी वॉर्ड मित्र मंडळाच्या वतीने आज या ठिकाणी जयंती निमित्त बुद्धगया मुक्ती आंदोलनाचं देखील थीम आहे. त्याचप्रमाणे आपण बघू शकता भारतीय संविधानाची देखील या ठिकाणी प्रास्ताविका प्रत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संविधानाची जी मूलभूत तत्व आहेत, समता, न्याय, बंधुत्व यावर आधारित देशाची राज्यघटना. आपण या मंडळाच्या बिवरच्या ग्रुपच्या आजच्या थीमचं महत्व मंडळाच्या वतीने समजून घेऊया. या माटुंगा लेबर कॅम्प मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्ताने बी वॉर्डच्या ब्लॉक कमिटीच्या वतीने एक अद्भुत असा जयंती उत्सव आगळा वेगळा, की ज्या जयंतीच्या देखाव्यामधनं समाजाला एक वेगळा मेसेज असं या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे. या मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि सर्व हितचिंतक सभासद यांचं खूप मोठं योगदान आहे, की समाजाप्रती एखादा चांगला मेसेज देणं आज या देखाव्यातनं दिसत आहे. मी या मंडळाला खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि इथून पुढे यांनी असं समाज प्रबोधन कार्य करावं ही अपेक्षा करतो. जय भीम. उत्कृष्ट असा देखावा बी वॉर्डच्या ग्रुपने तयार केलेला आहे. असे बरेचसे देखावे माटुंगा लेबर कॅम्प मध्ये तयार करण्यात आलेले आहेत. रोडवरती या आपण फटाक्याचा आणि ह्या तत्वावरती ह्या मार्गावरती आज पूर्ण देश चालत आहे. कारण बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. हा फक्त भारतामध्ये चालला नाही, तर पूर्ण भारताच्या बाहेर अमेरिका, थायलंड, जपान, चायना या साईडला बाबासाहेबचे मोठ्या प्रमाणात भारतामध्ये अभिमान आहे. अध्यक्ष आणि समाजातील एक खंदे असं नेतृत्व आहे. त्यांना पाहिल्यानंतर असं वाटतं की बाबा आमच्या पाठी कोणीतरी आहे. धन्यवाद भाऊ. अतिशय भव्य आणि दिव्य अशी जयंतीची तयारी झालेली आहे. रोषणाई बघितली आपण. आत्ताच आपण लुंबिनी बुद्धविहाराला भेट दिलेली आहे. मिरवणूक ज्यांच्या वतीने निघती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक कमिटी. आपण पाहू शकता सुरुवातीलाच मी आपल्याला दाखवलेला गेट आहे. आपल्या सोबत आहेत मिरवणूक कमिटीचे अध्यक्ष दीपक भाऊ. दीपक भाऊ, आपलं स्वागत आहे. आजच्या या पद्धतीच्या कार्यक्रमावर काय सांगता? मी एवढंच म्हणणार आहे की ज्या मानवाने या देशाला संविधान दिलं, ज्या मानवाने
आपल्याला घाणीगुडीतून बाहेर काढलं. आज त्याची 135वी जयंती आहे आणि मी सर्व भीम बांधवांना पूर्ण जनतेला मी शुभेच्छा देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अपन सर्वांनी धूमधड़ाके साजरी केली पाहिजे, जोरों शोरों ने बजाना बनता है, क्योंकि ये हमारे बाप की जयंती है और शोरों में होना चाहिए, ये मेरा कहना है. अच्छा भाऊ, मला एक सांगा की तुम्ही उद्या जनतेला काय आव्हान करणार? उद्या जी जनता येणार आहे निवडणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी काय आव्हान करणार? मी एवढंच बोलणार आहे, सगळ्यांनी आनंदात यायचा आहे, नाचायचं आहे जोर शोरमध्ये, कारण ही जयंती त्या मानवाची आहे ज्याने या देशामध्ये आपल्यासारख्या गोरगरिबांना आज या चांगले कपडे घालणं, खाणं पिणं जे काय दिलं त्यांच्यामुळे आहे. आणि ह्या मानवाची जयंती आपण धूमधडाक्यामध्ये साजरी झाली पाहिजे. पण आपल्याला एक निवेदन मी करतो की आपण न व्यसन करता आपण या जयंतीमध्ये साजरं झालं पाहिजे, जेणेकरून आपल्या कार्यक्रमाला कुठलाच गालबोट न लागता गालबोट न झाला पाहिजे. अध्यक्ष दीपक भाऊ आपल्या सोबत होते. त्यांनी व्यक्त केलं आहे की कोणीही कोणत्याही प्रकारचं व्यसन न करता आपण जयंतीमध्ये सहभागी व्हायचं. आपण पाहू शकता अतिशय उत्कृष्ट अशी रोषणाई झालेली आहे या ठिकाणी. काय झालं? अच्छा, या ठिकाणी बच्चे पार्टी आहे. बच्चे पार्टी आहे या ठिकाणी रात्रीच्या 1 वाजलेले आहेत, परंतु त्याचा जोश काय कमी झालेला नाही. आतमध्ये जाणार आहोत. गेटच्या आतमध्ये जाणार आहोत. लांब प्रकारची रोषणाई लागलेली आहे. चांगली कटआउट आहेत. आपण कटआउट बघू शकता. डॉक्टर बाबासाहेब प्रत्येक वर्षी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या जन्मापासून ते आत्तापर्यंत मृत्यूपर्यंत त्यांचे जेवढे महान कार्य होते आपल्या भारतासाठी समाजासाठी ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि यावर्षी आमच्या डोक्यामध्ये अशी एक संकल्पना आली की स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुरुषांपेक्षाही पुढे जात आहेत. आज तुम्ही आपल्या देशाचे राष्ट्रपती म्हणा, त्याच्यानंतर मग तुम्ही महापौर म्हणा, आणि बरेचसे असे विद्वान आहेत जशी कल्पना चावला पण आहेत, त्यासुद्धा आज महिला आहेत. तर आम्ही यावर्षी अशी संकल्पना घेतली की स्त्री उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्रियांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही योगदान आहे ते आम्ही या प्रदर्शनाच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न केला. आज तुम्ही पाहिलं तर प्रेग्नन्सी लिव्ह ही कोणामुळे मिळाली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. स्त्री पुरुष असमानता ही कोणामुळे मिळाली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. बालविवाह, लहान लहान मुली असायच्या आणि त्यांचे लग्न व्हायचे 20, 22, 25 वर्षाच्या मुलांसोबत. आता तुम्ही कल्पनाच्या पलीकडे, आता मी म्हणजे कॅमेरावरती बोलू शकत नाही की त्यांना त्रास आणि काय वेदनांना त्यांना सामोरे जावं लागत असेल. आता बघता मला बराच खर्च झाला. हा जो फंड आहे किंवा कशा पद्धतीने
नाही मी तुम्हाला फंडाबद्दल सांगतो की आमच्या मंडळात खूप मुलं आहेत. आम्हाला जे कोणी समजा येऊन देणगी देतं आम्ही ते स्वीकारतो, आम्ही कोणाला नाही म्हणत नाही. पण हा संपूर्ण जो खर्च आहे हे मंडळाचे जेवढे पण आमचे सभासद आहेत, हा प्रत्येकजण जेवढी देणगी देतो त्याच्या मार्फत आम्ही करत असतो. आम्ही कोणाकडून काही अपेक्षा करत नाही. आम्हाला देणगी दिली आम्ही स्वीकार नाही म्हणता येणार. प्रबोधनात्मक जयंती आहे, लोक प्रदर्शन बघण्यासाठी या ठिकाणी येतात. नाच गाण्याचा असा प्रकार नसतो आमच्याकडे, प्रबोधन जास्त असतो, जल्लोष वगैरे असं नाही. संकल्प सांस्कृतिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा भव्य देखावा स्वखर्चातून निर्माण केलेला आहे. कोणत्याही प्रकारचं त्यांना डोनेशन किंवा देणगी ही बाहेरून येत नाही. अतिशय भव्य असा देखावा आणि सुरेख अशी क्रांतिकारी थीम त्यांनी या जयंतीला ठेवलेली आहे. अतिशय उत्कृष्ट सुंदर देखावा, पंचवर्गीय भिक्खूंचा तथागत गौतम बुद्धांची सुंदरशी मूर्ती ही मध्यभागी आहे आणि पंचवर्गीय भिक्खू बसलेले आहेत त्यांच्या समोर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती देखील या ठिकाणी सुबक आणि सुरेख ठेवलेली आहे. काय आहे थीम त्यांची आपण जाणून घेऊ. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवलं आणि जे आपल्या तथागत गौतम बुद्ध यांनी जी तपश्चर्या केली त्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही. आणि ही पिढ्यानपिढ्या जे संविधान बाबासाहेबांनी बनवलं ते पुढे चालत राहणार आहे आणि या संविधानाला कोणीच बदलू शकत नाही हे मी हक्काने बोलू शकतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला. यंग स्टार बॉयच्या सोबत मी आहे. रात्र खूप झालेली आहे. रात्र यासाठी निवडली आहे कारण साऊंड लागेल, कॉपीराईट स्ट्राईक येऊ शकतो, त्यामुळे सायलेंट मध्ये आम्ही इंटरव्ह्यू घ्यायला आलेलो आहे. काय म्हणाल तुम्ही लोक? ही जयंती आपली 125 जयंती आहे त्यामुळे आज पण आहे, उद्या पण आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपण चांगली साजरी करू शकतो आणि करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बर चला. नमस्कार, नमो बुद्धाय, जय भीम. वैचारिक आखाड्याची टीम आता आलेली आहे सह्याद्री सामाजिक संस्था याच्यात. यावेळेस त्यांची थीम आहे रिझर्व्ह बँक. मंडळाचे अध्यक्ष ज्यांना प्रेमानं किरण दादा बोलतात. किरण दादा, काय सांगाल आजच्या थीम बद्दल तुम्ही? सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. तुम्ही जर बघत असाल हा देखावा भारतीय रिझर्व्ह बँकच्या स्थापनेचा देखावा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपीज मधून हा देखावा ते बँक भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना केली होती 1 एप्रिल 1935 रोजी. आणि तुम्ही जर बघतच असाल हा जयंती ही फक्त बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मर्यादित नसते, त्यांचे विचार पुढे नेण्याची जयंती आहे. त्यांचं कार्य पुढे नेण्याची जयंती आहे. नुसते पुतळे उगून तरुण जयंती होत नाही, त्यांचं कार्य दाखवावं लागतं. येणाऱ्या जनरेशनला कार्य दाखवावं लागतं. येणाऱ्या पिढीला कार्य दाखवायचं आहे आपल्याला. मी ऐकलं गेल्या वर्षी पण तुम्ही खूप सुंदर थीम बनवली होती. काय होती? गेल्या वर्षी आमची कोलंबिया ऑफ युनिव्हर्सिटीचा देखावा होता. त्यांनी बाबासाहेबांनी तिथून शिक्षण घेतलं होतं. त्यांनी त्यांची PhD डिग्री कंप्लीट केली होती. क्या बात.
तुम्ही बघू शकता सह्याद्री सामाजिक संस्थेचे जे तरुण वर्ग आहे हा फक्त देखाव्यापुरता मर्यादित नाही तर खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना जाणतो मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये हेच तरुण ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ अतिशय गतिमान करतील. यांच्या पुढील वाटचालीकरिता वैचारिक आखाड्याच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एक आवाज गौतम बुद्धांचा खूप सुंदर असा रेखीव स्त्रीमुक्तीची थीम आहे. आपण पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिंहासनावर बसलेले आहेत. तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती टेबलवर ठेवलेली आहे. बालविवाह खूपच छान थीम या ठिकाणी गेलेली आहे. संस्थेचे स्मितेश उनवणे आहेत. स्मितेश, काय सांगाल तुम्ही आजच्या या थीम बद्दल तुमच्या? आजच्या थीम बद्दल म्हणजे नवीन येणाऱ्या महिला पिढींना महिला पिढींसाठी जे बाबासाहेबांनी आपलं आरक्षण दिलं असेल, परत बाहेर फिरण्यासाठी वगैरे फ्रीडम भेटला, जे काय ते वावरतात ते, तर ती ही कल्पना आपण डोक्यात आणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला. तर एका प्रकारे पहिलं त्यांना कसा ठेवायचे आणि आता जे फ्रीडम दिलं ते एका प्रकारे आपण दाखवलंय ते काय काय त्यांना सूट आहे. म्हणजे डॉक्टर असेल, सूट असेल, बाहेरगावी वगैरे इथे तिथे जाण्यासाठी असेल, विज्ञान तंत्रज्ञान असेल, फेलोशिप असेल, कशा प्रकारे याचा उपयोग केला आणि स्त्रिया किती पुढेपर्यंत गेल्यात अशा प्रकारे आपण त्यांना रिप्रेझेंट केलं. उनवणे साहेब, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर्व सदस्य माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. ब्लू वॉरियर नावाचं मंडळ आहे. मंडळाचं प्रतिनिधित्व सध्या कबीर करत आहेत. कबीर कोण प्रतिनिधित्व सगळे आपण सगळेजणच या मंडळाचं प्रतिनिधित्व करत आहेत. परंतु आज मंडळाची बाजू कबीर मांडणार आहे. कबीर, काय डोक्यात होतं म्हणून ही थीम तुम्ही बनवली? आम्ही थीम करिता बनवली की स्त्रियांच्या काही म्हणजे फारशा स्त्रियांना माहिती नाही की हिंदू कोडबिल काय आहे. मग त्यांना हक्क कसे किती काय म्हणजे बंधनात होते आधी, आता किती म्हणजे मोकळे झाले. मग आपण त्यानुसार हिंदू कोडबिलचं आपण इथे माहिती दिली आहे कसे काय महिलांना पुरुषांचा बरोबरीने कायदेशीर अधिकार, महिलांच्या स्वतःच्या इच्छेने मुलं दत्तक घेण्याचा अधिकार, असे खूप सारे उदाहरण आम्ही इथे दिलेत. आणि तुम्ही इथे बघाल अनुसूचित जाती व जमाती यांचा इथे आम्ही हे केला आहे कायदा 1989 सालीचा. परत असं दलित लिव्स मॅटर, लॉ अगेन्स्ट अॅट्रॉसिटी, सोसायटी अगेन्स्ट जस्टिस वगैरे. परत इथे फ्रीडम, पीस, इक्वालिटी असा हा मेसेज आम्ही इक्वालिटी करिता दिला आहे. हे सगळे जेणेकरून इक्वालिटी पसरली पाहिजे सगळ्यांमध्ये. क्या बात आहे कबीरजी. तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीम मेंबर्सना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण खूप खूप